कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा याकरता गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलिसांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेत गुन्हेगारांना पोलीस गुन्हे शाखा कार्यालयात नेऊन त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वधवून घेतलं जात होतं. आता मात्र ज्या ठिकाणाहून गुन्हा केला त्याच ठिकाणी गुन्हेगारांना नेऊन त्यांची धिंड काढल्याचं पाहायला मिळतं. शहरातील उपनगर परिसरात असलेल्या फर्नांडिसवाडी आणि सुंदरनगर भागात हातात कोयते घेऊन दहशत माजवत अज्ञात टोळक्यांनी काही वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात घडली होती. सदर प्रकरणातील संशयितांना उपनगर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. दरम्यान या घटनेतील संशयित आझिम शेख, इनाज शेख, समीर राठोड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान या तिघा संशयितांनी ज्या ठिकाणी गुन्हा केला त्याच ठिकाणावरून पोलिसांनी त्यांची धिंड काढली. त्यांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी या केलेल्या कारवाईचं नाशिककरांकडून स्वागत केलं जात आहे. कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला. या प्रकारची कारवाई प्रत्येक गुन्हेगारावर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक डंबाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, शांत देवरे यांच्या पथकाने केले. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.